एकीकडे महावितरणकडून वीज वाचवा देश वाचवाचा संदेश दिला जातोय, तर दुसरीकडे सोलापूर महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीतच विजेची उधळपट्टी होत असल्याचं धक्कादायक चित्र समोर आलंय। त्यामुळे महापालिकेचा कारभार आंधळ दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय, अशीच प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जाते। महापालिका प्रशासनाच्या इमारतीत दुपारच्या जेवणाच्या सुट्टीच्या वेळेत अनेक अधिकारी आणि कर्मचारी कार्यालयाच्या बाहेर असतात। मात्र कार्यालयामध्ये कोणीही उपस्थित नसताना देखील पंखे आणि दिवे सुरूच ठेवले जातात। परिणामी दररोज मोठ्या प्रमाणात विजेचा अपव्यय होत असून त्याचा थेट आर्थिक फटका महापालिकेच्या तिजोरीला बसत आहे। सार्वजनिक आरोग्य अभियंता विभाग, नगर अभियंता कार्यालय, मुख्य लेखा अधिकारी कार्यालय, मुख्य लेखा परीक्षक कार्यालय, सामान्य प्रशासन विभाग, नगर रचना विभाग, समाज विकास विभाग, रस्ते व इमारत विभाग तसेच भूमी आणि मालमत्ता विभाग अशा अनेक कार्यालयांमध्ये ही परिस्थिती सातत्याने पाहायला मिळत आहे। महत्त्वाची बाब म्हणजे महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीचे दरमहा तब्बल 4,55,000 रुपयांचे वीज बिल येत असल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे विनाकारण सुरू ठेवण्यात येणारे पंखे आणि दिवे हे केवळ विजेचा अपव्यय नसून करदात्यांच्या पैशांची उधळपट्टी असल्याची टीका होत आहे। महावितरणकडून सातत्याने वीज बचतीबाबत जनजागृती केली जाते। अनावश्यक वीज वापर टाळा, ऊर्जा ही संपत्ती आहे आणि वीज वाचवा देश वाचवा असे संदेश दिले जातात। मात्र ज्या महापालिकेने स्वतः आदर्श निर्माण करायला हवा त्याच महापालिकेच्या कार्यालयांमध्ये या संदेशाची पायमल्ली होताना दिसत आहे। सामान्य नागरिक घराबाहेर पडताना पंखे, दिवे आणि इतर विद्युत उपकरणे बंद करतात, कारण वीज बचत ही केवळ आर्थिक गरज नसून सामाजिक जबाबदारी देखील आहे। मात्र प्रशासनाकडून या जबाबदारीकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र वारंवार पाहायला मिळत आहे। प्रशासनाने आता केवळ सूचना आणि जनजागृतीवर भर देण्याऐवजी प्रत्यक्ष कृती करणे गरजेचे आहे। प्रत्येक विभाग प्रमुखावर जबाबदारी निश्चित करणे, कार्यालय सोडण्यापूर्वी विद्युत उपकरणे बंद करण्याची सक्ती करणे, ऊर्जा लेखा परीक्षण करणे आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे। आता प्रश्न असा उपस्थित होत आहे की नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन करणारे प्रशासन स्वतः हे नियम कधी पाळणार आणि दरमहा 4,55,000 रुपयांच्या वीज बिलाचा भार कमी करण्यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे।